नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मित्रांनो, 12वीचा रिझल्ट लागून बरेच दिवस झाले आणि आता नुकताच सीईटीचा रिझल्ट सुद्धा डिक्लेअर होईल. सीईटीच्या रिझल्टची सुद्धा तारीख जवळ आलेली आहे. आणि यामध्ये आता सीईटीचा रिझल्ट डिक्लेअर झाल्यानंतर आपण बी-एससी ॲग्रीकल्चरच्या ॲडमिशन प्रोसेससाठी मार्गस्थ होतो. तर या प्रोसेससाठी आपल्याला कोणकोणते डॉक्युमेंट्स रिक्वायर आहे किंवा कोणकोणते डॉक्युमेंट्स आपल्याला पॉइंट्स वाढवून देतात किंवा कोणकोणते डॉक्युमेंट्स आपल्याला स्पेशल रिझर्वेशन मिळवून देतात, हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. या व्हिडिओचे 3 पार्ट आहे मित्रांनो. तर पार्ट फर्स्टमध्ये आपण कोणते डॉक्युमेंट्स रिक्वायर आहे हे बघणार आहोत. पार्ट सेकंडमध्ये आपण कोणते डॉक्युमेंट्स आपले पॉइंट्स वाढवून देतात हे बघणार आहोत. आणि पार्ट थर्डमध्ये आपण स्पेशल रिझर्वेशन आणि रिझर्वेशन पॉलिसी हे बघणार आहोत. तर पार्ट फर्स्टमध्ये आपण सध्या आता डॉक्युमेंट्स बघू कोणकोणते रिक्वायर आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर नमस्कार मित्रांनो, मी आदित्य गवळी स्वागत करतो आपलं टुवर्ड्स ॲग्रीकल्चर यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आजच्या डॉक्युमेंट्समध्ये पहिले डॉक्युमेंट्स येतं आपलं ते म्हणजे आधार कार्ड, पासपोर्ट साईज फोटो व ब्लँक पेजवर तुमची सही बी-एससी ॲग्रीकल्चरच्या ॲडमिशन प्रोसेसच्या रजिस्ट्रेशनसाठी महत्त्वाचं आहे. त्यानंतर दुसरा डॉक्युमेंट जे आहे आपलं ते म्हणजे उत्पन्न चालू वर्षाचं आपल्याला पाहिजे. उत्पन्न तुमचं आईच्या नावावर किंवा वडिलांच्या नावावर दोन्ही पण चालते. त्यानंतर तिसरं डॉक्युमेंट येत आहे आपलं डोमासाईल सर्टिफिकेट म्हणजेच अधिवास प्रमाणपत्र किंवा मग अधिवास प्रमाणपत्र जर नसेल तर असं कोणतंही डॉक्युमेंट ज्यावर तुमचं जन्मस्थळ मेन्शन असेल. यानंतर चौथं डॉक्युमेंट आहे 12वीचं मार्क मेमो व 10वीचं मार्क मेमो. 10वी-12वीचं मार्क मेमो तुम्हाला जस्ट लागणारच आहे, हे महत्त्वाचं आहे, नेसेसरी. त्यानंतर 5वं डॉक्युमेंट येत आहे आपलं. यामध्ये तुम्ही जी काही एंट्रन्स एक्झाम दिली आहे, जेई असो, नीट असो किंवा सीईटी असो, तिन्हीपैकी कोणतीही जर एक्झाम दिली असेल आणि त्या थ्रू आपण जर तुम्ही बी-एससी ॲग्रीकल्चरसाठी ॲडमिशन घेणार असाल तर त्या त्या तिन्हीपैकी कोणतीही जी एक्झाम दिली आहे तिचं मार्कशीट किंवा त्याचं मार्क सर्टिफिकेट जे तुम्ही त्या ठिकाणी पर्सेंटाईल वगैरे मेन्शन असतं ते मार्कशीट तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर 6वं डॉक्युमेंट येते आपलं टी-सी. टी-सी म्हणजे ट्रान्सफर सर्टिफिकेट सुद्धा लागणार आहे. त्यानंतर मित्रांनो एक सांगायचं राहिलं, 10वी-12वीला जे सी-बी-एस-ईचे स्टुडंट असतात किंवा असे काही स्टुडंट असतात ज्यांच्या मार्क मेमोवरती पर्सेंटाइज मेन्शन नसतं. पर्सेंटेज जे आहे त्यांचं ते मेन्शन नसतं. तर त्या ठिकाणी तुम्हाला वेगळं कॉलेज किंवा स्कूल करून सर्टिफिकेट घेणे व त्या ठिकाणी तुम्हाला जे काही तुम्हाला पर्सेंटेज मिळाले आहे ते त्यावर मेन्शन करून घेणे व कॉलेजचा सही शिक्का घेणे, ही प्रोसेस तुम्हाला या ठिकाणी थोडी वेगळी करणे बाकीच्या विद्यार्थ्यांपेक्षा. ठीक आहे. त्यानंतर येतंय 7वं डॉक्युमेंट येतंय तुमचं कास्ट सर्टिफिकेट. कोणतीही कास्ट असेल तुमची, तिचं सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी हे दोन्ही लागणार आहे. कास्ट किंवा मग ईडब्ल्यूएस ओपन कॅटेगरीचे जर असाल तर ईडब्ल्यूएस किंवा मग नवीन आता 10% आरक्षण मराठा जो प्रवर्ग आहे त्यांना लागू केला आहे. त्याबद्दल अजून काही तसा जी-आर आलेला नाही. जी-आर आल्यावर तुम्हाला मी एक स्पेशल व्हिडिओ बनवून तो तुम्हाला कळवण्यात येईल. पण सध्या त्याबद्दल काही सांगू शकत नाही. बाकी ईडब्ल्यूएस व इतर जे काही कास्ट सर्टिफिकेट आहे आणि कास्ट व्हॅलिडिटी हे तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर तुमचं 8वं डॉक्युमेंट येते ते म्हणजे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट. हे तुम्हाला ओपन कॅटेगरी सोडता बाकीचे जितक्या काही कॅटेगरी नेसेसरी आहे हे तुम्हाला या ठिकाणी अपलोड करणे. नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट याचा 3 वर्षाचा व्हॅलिडिटी पिरियड असतो. त्या ठिकाणी डेट बघून तुम्ही ते वापरावं. ते अनव्हॅलिड जर असेल तर ते चालणार नाही. व्हॅलिडच तुम्ही अपलोड करा. 9वं डॉक्युमेंट येतंय तुमचं गॅप सर्टिफिकेट. तुम्ही जर रिपीटेड स्टुडंट असाल, नीट वगैरे एक्झाम रिपीट केली असेल, 12वीच्या नंतर शिक्षणामध्ये जो काही तुमचा गॅप असेल त्याचं सर्टिफिकेट हे तुम्हाला या ठिकाणी अपलोड करणे. एक 1-2 जो काही तुमचा गॅप पिरियड आहे तो त्या ठिकाणी सर्टिफिकेटवर मेन्शन करून तहसीलमधून ते सर्टिफिकेट घेऊन अपलोड करणं आहे. ओके मित्रांनो, हे जे 9-10 डॉक्युमेंट्स होते आपले, हे आपल्याला तुम्हाला बी-एससी ॲग्रीकल्चरच्या ॲडमिशन प्रोसेससाठी नेसेसरी लागणार आहे. यानंतरचे जे 2 व्हिडिओ आहे त्यामध्ये स्पेशल रिझर्वेशन व ते डॉक्युमेंट्स तुमचे एक्स्ट्रा पॉईंट वाढवून देतात ते. हे मित्रांनो व्हिडिओ वेगवेगळे बनवण्याचं कारण एकच आहे, की यामध्ये बरेचसे विद्यार्थी आहे जे गोंधळून जातात. त्यांना लक्षपूर्वक असं म्हणजे
व्यवस्थित समजलं जात नाही की कोणतं डॉक्युमेंट कोणत्या कामासाठी आपलं ते स्पेशल रिझर्वेशन मिळवून देतं की मार्क वाढून देतं. त्यामुळे मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ डिफरंट बनवतो आहे, म्हणजे की तुम्हाला लवकर ते समजण्याला सोपं जाईल. ओके मित्रांनो, आजच्या व्हिडिओपुरतं इतकंच. भेटूया आपण पुन्हा एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.